मातरम। भारत माता की जय। आज गणोरी येथे पशु दवाखाना इथे प्राण संघटनेच्या माध्यमातून गेल्या महिन्याभरपासून उपायुक्त श्री कदम साहेब यांना मी निवेदन केलं होतं की गणोरी गावामध्ये प्रमाणन डॉक्टर तुम्ही या ठिकाणी देण्यात यावा, कारण की गणोरी गावामध्ये 20 आरमध्ये पशुवैद्यकीय दवाखान्याचं बांधकाम झालंय। या दवाखान्याचा मिनिमम खर्च 1,20,00,000 रुपये इत्यादी खर्च शासनाने केलेला आहे। एकीकडे आम्ही प्रशासकीय अधिकारी यांना उत्तर विचारतो की बा हा दवाखाना 1,20,00,000चा दवाखाना गणोरी गावामध्ये 2018 साली बांधण्यात आलेला आहे। मग या बिल्डिंग करता डॉक्टर का नाही, हा माझा मुख्यमंत्री साहेब तुम्हाला प्रश्न आहे। 1,20,00,000 रुपयाची बिल्डिंग जर तुम्ही गणोरी गावाला देत असाल, गणोरी गावचा नवे विषय हा तर पूर्ण तालुक्याचा विषय आहे। पूर्ण तालुक्यामध्ये एकही पशुवैद्यकीय आपला अधिकारी उपलब्ध राहत नाही। सन्माननीय उपायुक्त पशु अधिकारी कदम साहेब यांना आम्ही फोन केला तर यांना फोन घेण्यास सुद्धा इतका टाइम नाही, म्हणजे इतके निर्लज्ज अधिकारी बनलेले आहे। अरे हरामखोराला 3-3 लाख रुपये पगार हा शेतकऱ्याच्या जनावर तपासण्यासाठी दिला जातो, पण या अधिकाऱ्याला थोडीफार मनाची नाही तर जनाची लाज वाटायला पाहिजे। इथं प्राणच्या माध्यमातून सकाळपासून माझे शेतकरी बांधव उपोषणाला बसले। या उपोषणकडे अधिकारी सुनकून सुद्धा पाहिले नाही, म्हणजे इतके बिन बुडाचे गाडगे अधिकारी आम्हाला तुम्ही उपलब्ध करून दिले। आम्ही या प्रशासकीय अधिकाऱ्याचा जाहीर निषेध करतो आणि सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की उपायुक्त साहेब कदम साहेब यांना तात्काळ पत्र काढून आमची मागणी तुम्हाला यांना निलंबित करण्यात यावं। हे जर शेतकऱ्याचे वाली नसन तर एका त्यांनीच खुर्चीवर बसण्यासाठी आणि पगार घेण्यासाठी ऑफिसमध्ये जातात का? त्यांचे तालुका अधिकारी आले असतात, ते सांगते माझ्या हातात काही नाही। तर माझं म्हणणं आहे त्यांना, साहेब तुम्ही इथे यायला नाही पाहिजे होतं, तुमच्या हातात इकडे नाही, तुम्ही आम्हाला भेट द्यायला नाही पाहिजे होती। कारण की जो उपायुक्त साहेब आहे यांच्या सर्व हातात आहे, डॉक्टर सुद्धा उपलब्ध आहे। 2-2 किलोमीटरच्या आत यांनी 2-2 डॉक्टर उपलब्ध करून दिले। आमची त्यांना विनंती आहे की आळंद आळंद आणि निल्लोड फाट्यावर 2 डॉक्टर उपलब्ध आहे। निल्लोड फाट्याचा आणि आळंदचा मिनिमम 5 ते 6 किलोमीटरचा अंतर आहे। सदर एक डॉक्टर काढून गणोरी गावासाठी कायमस्वरूपी डॉक्टर